नमस्कार मित्रांनो. 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संध्याच्या आयुष्यात मातृत्वाची चाहूल लागली. पण बाळाच्या जन्मानंतर समोर आलेल्या एका सत्याने संपूर्ण घर हादरून गेले. अखेर त्या भयानक रहस्यामागे कोण होते हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. तरीही ईश्वराने मला संतान दिली नव्हती. मी संतानासाठी तळमळत होते. आमचे घर शहरातील सर्वात उत्तम भागात होते. तिथून अनेक चांगले हॉस्पिटल आणि विद्यापीठे जवळच होती. एक दिवस माझ्या नंदेचा मोठा मुलगा, जो फक्त 19 वर्षांचा होता, तो आपल्या गावाहून आमच्या शहरातील कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आला. माझ्या सासूने त्याला आमच्या घरीच राहण्यास सांगितले. तो मला खूप आदराने वागवत असे आणि मामी म्हणून हाक मारत असे. मीही शिकलेली असल्यामुळे त्याच्या अभ्यासात त्याला मदत करत असे. एके दिवशी नंदेच्या मुलाने मला म्हटले की मामी, माझ्या कॉलेजमध्ये एक मैत्रीण आहे. तिची आई गायनाकोलॉजिस्ट आहे. मी तुमची समस्या तिला सांगितली तेव्हा तिने सांगितले की तिची आई यासाठी उत्तम औषध देते. दुसऱ्या दिवशी तो माझ्यासाठी ते औषध घेऊन आला. त्याने दिलेले औषध मी घरच्यांपासून लपवून घेतले. त्याने दिलेल्या औषधानंतर बरोबर 9 महिन्यांनी मी आई होणार असल्याचे समजले. पण जेव्हा ही बातमी माझ्या सासरच्यांना समजली तेव्हा त्यांनी माझ्यावर ढीगभर आरोप केले. माझ्या नवऱ्याने तर मला सोडून देण्याचे ठरवले होते. त्यांचे म्हणणे होते की हे मूल माझे नाही, कारण मी बाप होऊच शकत नाही. जेव्हा DNA टेस्ट करण्यात आली तेव्हा समजले की त्या औषधाने मला वेगळ्याच प्रकारचे, मी माझ्या आयुष्यात खूप सुखी राहणारी मुलगी होती. माझ्या कुटुंबियांनी मला खूप प्रेम दिले होते. म्हणजे मी आमच्या कुटुंबातील सर्वांची लाडकी होते. 3 भावांची एकुलती एक बहीण आणि आईबाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होते. माझे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाले होते. माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी असा मुलगा शोधला होता ज्याला सरकारी नोकरी होती, सरकारकडून मिळालेला फ्लॅट होता, घरात सर्व सुविधा होत्या. लग्नापूर्वीही माझे आयुष्य आरामदायी होते आणि लग्नानंतरही. माझ्या माहेरच्यांनी माझे लग्न दुसऱ्या शहरात केले असले तरी त्यांनी मला फार काळ एकटी सोडले नव्हते. ते वारंवार माझ्या सासरी येत असत. पण जेव्हा माझी आई आजारी पडली आणि तिचे निधन झाले तेव्हा घरची परिस्थिती बिघडली. आई गेल्यानंतर बाबाही आजारी राहू लागले आणि भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झाले. इकडे माझे लग्नानंतरचे आयुष्य 1-2 वर्ष व्यवस्थित चालले होते. पण जसजसे दिवस पुढे जात होते तसतसे माझ्या मनात दुःख साचत गेले. मला मुलं खूप आवडत असत. माझी कूस भरावी अशी माझी मनापासून इच्छा होती. पण लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडत नसत. वेळ पुढे सरकत राहिला आणि लोकांनी सांगितलेली गोष्ट खरी ठरली. मी मूल होण्यास उशीर करत नव्हते, तर ईश्वराकडूनच उशीर होत होता. आणि पाहता पाहता इतका उशीर झाला की लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली तरीही माझ्या पदरात संतान नव्हते. मी सासरी खूप सुखी होते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत होते. सासू मला मान देत होती. जेठाणी आणि जेठही खूप चांगले होते. मीही त्यांचे मन जिंकण्यात कधीच कसूर केली नव्हती. मी नेहमी तेच काम करत असे जे माझ्या पतींना आणि त्यांच्या कुटुंबाला आवडत असे. आमच्या घरात सुख शांती होती. आयुष्य खूप छान चालले होते. लग्नाला 10 वर्ष झाली होती, पण या 10 वर्षात माझी कूस एकदाही भरली नव्हती. ही 10 वर्ष मी किती यातना सहन केल्या होत्या हे फक्त मलाच माहीत होते. प्रत्येक वर्ष नवी आशा घेऊन येत असत. दरवर्षी मी आणि माझे पती विचार करत असू की या वर्षी तरी ईश्वर आम्हाला हे सुख देईल. पण पुन्हा 1 वर्ष शांतपणे निघून जाईल आणि आमचे आयुष्य तसेच राहायचे. माझे पती शांत आणि सज्जन स्वभावाचे होते. परिसरात त्यांना खूप मान होता. त्यांनी नेहमी माझी काळजी घेतली होती आणि मीही कायम त्यांची साथ देण्याचा प्रयत्न केला होता. पण संतान न होण्याचे दुःख असे होते की ते कधीच मनातून जात नव्हते. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असू, तरीही कधीकधी हेच दुःख आमच्यातील वादाचे कारण बनत असे. मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि प्रत्येक वादावर शांत राहत असे.
कधी ते नाराज होत, तर कधी मी त्यांच्यावर नाराज होत असे. पण आम्ही दोघेही पुन्हा एकमेकांना समजावून घेत असू. कारण आम्हाला माहीत होते, की या यातनेत फक्त एकट्याचीच नव्हे, तर आमच्या दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे. आम्ही संयुक्त कुटुंबात राहत होतो. घरात सर्वत्र मुलांचा गोंगाट असायचा. माझ्या जेठानीला 4 मुले होती. 2 मुली, एक मोठा मुलगा आणि एक लहान मुलगा. माझे जेठही खूप चांगले माणूस होते. आम्ही सर्वजण एकाच इमारतीत राहत होतो आणि आमचा मोठा फ्लॅट होता. कारण माझे जेठही सरकारी नोकरी करत होते आणि दोन्ही भावांना एकच मोठा फ्लॅट मिळाला होता. सर्वजण एकोप्याने आणि प्रेमाने राहत होते. माझ्या मनात मात्र एक छोटीशी पोकळी होती. मी नेहमी विचार करत असे की जर माझ्याही अंगणात एखादा लहान मुलगा धावत असता आणि मला आई म्हणून हाक मारत असता तर किती छान झाले असते. पण नशिबाने माझ्यासाठी काही वेगळेच लिहून ठेवले होते. माझी सासू मला अनेक उदाहरणे देत असे. त्या म्हणत की इथे कुणाला 3 वर्षांनी, कुणाला 5 वर्षांनी, तर कुणाला 8 वर्षांनी मुलं झाली आहेत. तुलाही होती. पण हळूहळू त्यांची ही सहानुभूती टोमण्यांमध्ये बदलू लागली. कोणी म्हणायचे की कुणीतरी जादूटोणा केला असेल. कोणी म्हणायचे की एखाद्या पंडित बाबांकडे जा. कोणी मंदिरात जाण्याचा सल्ला देत असे, तर कोणी वेगवेगळ्या औषधांबद्दल सांगत असे. प्रत्येकजण नवीन सल्ला देत होता, पण माझ्या मनातील जखम कोणत्याही सल्ल्याने भरत नव्हती. आम्ही शहरातील मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवले होते. सर्व प्रकारच्या टेस्ट करून घेतल्या होत्या. अनेकदा रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टरांसमोर बसलो होतो. शेवटी एका डॉक्टरांनी गंभीरपणे सांगितले की तुमच्या दोघांमध्ये अशी कोणतीही वैद्यकीय कमतरता नाही. फक्त ईश्वरावर विश्वास ठेवा, कारण उशीर त्याच्याकडून होत आहे. हीच गोष्ट इतर अनेक डॉक्टरांनीही आम्हाला सांगितली होती. डॉक्टर आपापल्या पद्धतीने उपचार करत होते. कुणी 3 महिन्याचा उपचार सांगत होते, कुणी 6 महिन्यांचा, तर कुणी 1 वर्षाचा उपचार सुचवत होते. मी आणि माझा नवरा प्रत्येक उपचार करून घेत होतो. सर्व टेस्ट करून घेतल्या होत्या. सर्व रिपोर्ट करून घेतले होते. पण उपचार पूर्ण झाल्यावर डॉक्टर हात टेकत म्हणायचे की आता फक्त ईश्वराकडे प्रार्थना करा. या सर्व उपचारांमध्ये माझ्या नवऱ्याचा खूप वेळ आणि पैसा खर्च झाला. पण आम्हाला मूल हवे होते, म्हणून आम्ही कधी वेळेची किंवा पैशांची पर्वा केली नाही. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकल्यावर आम्ही दोघेही एकमेकांकडे फक्त पाहत राहायचो. बोलण्यासाठी आमच्याकडे शब्दच उरत नव्हते. आम्ही शांतपणे घरी परत यायचो आणि मनातल्या मनात हळहळत राहायचो. मी दररोज ईश्वराकडे प्रार्थना करत असे की तो मला इतकी प्रतीक्षा का करायला लावत आहे. आमच्या दोघांच्या मनात अनेक विचित्र भावना घोळत होत्या. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नव्हतो आणि नव्याने आयुष्य सुरूही करू शकत नव्हतो. शेवटी आम्ही ठरवले की हीच आपली नियती आहे. म्हणतात ना, सुख फक्त पैशात नसते. संतान हे ईश्वराने दिलेले सर्वात मोठे वरदान असते आणि कदाचित ते आमच्या नशिबात नव्हते. ईश्वराने आम्हाला संतान दिले नव्हते, पण जगातील इतर कोणत्याही सुखसुविधेची कमतरता ठेवली नव्हती. माझ्या नवऱ्याचा पगार चांगला होता. माझ्या जेठांचाही पगार चांगला होता. दोन्ही भावांची स्वतःची कमाई होती आणि त्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळत होते. त्यामुळे आमच्या घरात कधीच आर्थिक अडचण आली नाही. खाण्यापिण्यापासून प्रत्येक गरजेची गोष्ट आमच्याकडे उपलब्ध होती. चांगली गाडी, मोठे घर आणि सर्व प्रकारच्या आरामदायी सुविधा आमच्याकडे होते. उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या घरात 24 तास एसी चालू असायचा. विजेचा खर्चही कधी जाणवत नसे. काळासोबत माझा नवरा राहुल आणि जेठ अजय यांची कमाई आणखी वाढत गेली होती. माझी एकच नणंद होती, मनीषाताई. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. माझे लग्न गावात झाले होते आणि त्यांचे लग्न माझ्या लग्नापूर्वीच बऱ्याच वर्षांपूर्वी झाले होते. ते आपल्या कुटुंबासोबत गावात सुखाने राहत होते. माझ्या सासूने सांगितले होते की माझ्या नंदेचा मुलगा जीवन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी शहरात येत आहे. त्याने तिथे प्रवेश घेतला होता. सासूने ठरवले होते की जीवनचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो आमच्याच घरीच राहील. माझ्या सासूच्या माहेरच्या नातेवाईकांना शहरात कोणतेही काम असेल तर ते थेट आमच्या घरी येत असत. कुणाचे बाळंतपण जवळ आले तर हॉस्पिटल जवळ असल्यामुळे ते आमच्याकडेच थांबत.
एखाद्या मुलाने किंवा मुलीने कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश घेतला तरी तेही अनेक दिवस आमच्या घरी राहत. सासूचे माहेर मोठे असल्यामुळे त्यांचे नातेवाईक सतत आमच्याकडे येत जात असत. कुणाचे उपचार असले तर तेही आमच्याकडे राहूनच केले जात असत. आमच्या घराचा दरवाजा कधीच बंद राहत नसे. आम्ही पाहुण्यांची आदरातिथ्य करण्यात कधीही कमी पडत नव्हतो. पाहुणे हे ईश्वराचे रूप असतात असे आम्हाला वाटत असे. कोणताही पाहुणा कितीही दिवस राहिला तरी आम्ही त्याचा पूर्ण आदर करत असू आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नसू. त्यामुळे आमच्या घरी नेहमी कुणी ना कुणी पाहुणा असायचाच. कधी पाहुण्यांसाठी चहा बनवत तर कधी मुलांच्या खेळण्याच्या आणि आरडाओरडण्याच्या आवाजाने संपूर्ण घर दुमदुमून जात असत. मी सर्वांसाठी मनापासून जेवण बनवत असे. सर्वांची मनापासून सेवा करत असे. मुलांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. माझ्या नंदेचे मुलेही बहुतेक वेळ आमच्या सोबतच राहत. त्यांना मी खूप आवडत असे. मुले जेव्हा खाऊन पिऊन आनंदी होत तेव्हा मलाही खूप समाधान मिळत असे. पण रात्री जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत जात आणि घरात शांतता पसरत असे तेव्हा माझ्या मनात एक विचित्र रिकामेपणा दाटून येत असे. मी विचार करत असे की ही सर्व मुले माझ्या घरी येतात पण यांच्यापैकी एकही माझे स्वतःचे नाही. ही सर्व काही दिवसांनी आपापल्या घरी परत जातील आणि हे मोठे घर पुन्हा पूर्वीसारखे शांत होईल. माझ्या जेठानी प्रिया यांची मुले ही माझी स्वतःची नव्हती. ते आपल्या आईला मम्मी आणि बाबांना पप्पा म्हणत तर मला काकू म्हणून हाक मारत. पण मी मात्र कोणीतरी मला आई म्हणून हाक मारावी यासाठी आतून तळमळत होते. माझा नवरा आणि माझ्यामध्ये भांडणेही कमी नव्हती. कधी कधी ते रागाच्या भरात अशा गोष्टी बोलून जात की माझे मन तुटून जाई. ते म्हणायचे की आपल्यालाही स्वतःची मुले असती तर आपले आयुष्य किती वेगळे आणि आनंदाने भरलेले असते. त्यानंतर ते शांत बसून जात. कधी कधी तासन तास माझ्याशी बोलतही नसत. मी रडत राहत असे. पण नंतर स्वतःच्या मनाला समजावत असे की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे समस्या आमच्या दोघांपैकी कोणामध्येही नाही. उशीर फक्त ईश्वराकडून होत आहे. जर चूक आमच्यापैकी एकाचीच असती तर कदाचित दुसऱ्याचे आयुष्य कठीण झाले असते. पण इथे आम्ही दोघेही एकाच परीक्षेतून जात होतो. तरीही वास्तव हेच होते की माझा नवरा मला अनेकदा कठोर शब्द बोलत असे आणि मी प्रत्येक वेळी शांत राहून ते सर्व सहन करत असे. कारण कधी कधी प्रेम माणसाला शांत राहायलाही शिकवते. माझ्या माहेरच्यांशी अधूनमधून बोलणे होत असे. ते माझी विचारपूस करत आणि मला माहेरी येण्याचा आग्रह करत. पण आता मी तिकडे जाणेही जवळजवळ सोडून दिले होते. कारण तिथे गेल्यावर अनेक नातेवाईक मला भेटायला येत आणि त्यांचे प्रश्न नेहमी संतानाबद्दलच असत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत देत मी थकून जात असे. त्यामुळे मी घरीच राहणे पसंत केले होते. असे अनेक नातेवाईक होते जे सासरी येताना जाताना म्हणत असे की बस ईश्वराने संध्या आणि राहुलला त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवावा मग आम्हाला या जगातून नेले तरी हरकत नाही. सुरुवातीला त्यांच्या या बोलण्याने मला आशा वाटायची. पण काळ पुढे सरकत गेला आणि ज्या ज्या वडीलधाऱ्या माणसांनी आम्हाला संतानाचे आशीर्वाद दिले होते ते एक एक करून या जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या प्रार्थना पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे आयुष्य संपले. प्रत्येकाच्या निधनानंतर मला वाटायचे की माझी आणखी एक आशा त्यांच्यासोबत निघून गेली. काळासोबत अनेक गोष्टी बदलल्या होत्या. पूर्वी आम्ही सर्वजण एकत्र बसून जेवत असू आणि जेवण झाल्यानंतर बराच वेळ गप्पा मारत बसत असू. पण आता तसे राहिले नव्हते. माझी सासू आता जास्त आजारी राहू लागली होती. त्यांच्या गुडघ्यात सतत वेदना होत असत. चालणे फिरणे त्यांना कठीण झाले होते. त्या बहुतेक वेळ अंथरुणावरच पडूनच दिवस काढत आणि जास्त वेळ आपल्या खोलीतच असत. माझी जेठाणी प्रिया बहुतेक वेळ आपल्या मुलांच्या कामात व्यस्त असायची आणि मी घरातील बाकी सर्व कामे सांभाळत असे. मी सासूची मनापासून सेवा करत असे. त्यांच्यासाठी चहा बनवत असे, वेळेवर औषधं देत असे. कधी त्यांचे पाय दाबत असे तर ते शांतपणे माझ्याकडे पाहत राहत. मग एक दीर्घ श्वास घेत म्हणत की सुनबाई, वाटतं मीही एक दिवस या जगाचा निरोप घेईन, पण तुमच्या दोघांच्या मुलाला माझ्या मांडीवर घेऊ शकणार नाही. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या मनावर दगड पडल्यासारखे व्हायचे.
मी हसण्याचा प्रयत्न करत म्हणायचे की आई, असे बोलू नका. ईश्वर खूप दयाळू आहे. तो जेव्हा ठरवेल तेव्हा सर्व काही करू शकतो. पण मनातून मला माहीत होते की लग्नाला 10 वर्ष झाली होती आणि प्रत्येक दिवसागणिक माझी आशा कमी होत चालली होती. त्याच दिवसात माझ्या नंदेचा मुलगा जीवन आमच्याकडे येण्याची तयारी करत होता. त्याचा आमच्या शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश झाला होता. माझ्या सासूला अजिबात आवडत नव्हते की त्यांच्या नातवाने या शहरात स्वतःच्या नातेवाईकांचं घर असताना हॉस्टेलमध्ये राहावे. म्हणून त्याने ठरवले होते की जीवन आमच्या घरीच राहील. त्यांनी आम्हाला त्याच्या येण्याची बातमी आधीच सांगितली होती. माझी जेठानी म्हणाली की संध्या, मला घरचे काम जास्त होत नाही. आता जीवन येत आहे, त्याचे सगळेही तुलाच पाहावे लागेल. मी हसत म्हणाले की ताई, काही हरकत नाही. मी कामाला कधीच घाबरत नाही. माझी सासू ही आपल्या नातवाच्या येण्याने खूप आनंदी होती. जेव्हा जीवन आमच्या घरी आला तेव्हा सासूने त्याला मिठी मारून खूप प्रेम केले. शेवटी तो त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा होता. जीवनच्या येण्याने घरात पुन्हा चैतन्य आले. त्याने आल्याबरोबर घरातील सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला की मी इथे येण्यासाठी खूप उत्सुक होतो. सकाळी नाश्त्याच्या टेबलावर सर्वजण पुन्हा एकत्र जमू लागले. सासू ही जीवनमुळे खोलीबाहेर येऊन आमच्यासोबत नाश्ता करू लागली. नातू आल्यामुळे त्या खूप आनंदी होत्या, कारण मनीषाताई आमच्या घरी फारशा येत नसत. मी जीवनसाठी रोज नवीन नवीन पदार्थ बनवत असे. तो खूप आनंदात राहत असे आणि नेहमी माझ्या हातच्या जेवणाची मनापासून स्तुती करत असे. माझ्यासाठी तो मला माझ्या मुलासारखाच वाटत असे. जीवनच्या येण्याने जेठाणीची मुलेही खूप आनंदी झाली, कारण तो त्यांना अभ्यासात मदत करू लागला होता. जेठाणीही त्याच्या येण्याने आनंदी झाली होती आणि ती घरच्या कामात माझा हातभार लावू लागली होती. जेठाणीची मुले आधीपासूनच माझ्याशी खूप जिव्हाळ्याने वागत असत, पण त्यांच्यात सर्वात जास्त माझ्याशी लळा असलेला तिचा धाकटा मुलगा होता, जो आता 3 वर्षांचा झाला होता. तो नेहमी माझ्या मागे पुढे फिरत असे. कधी माझा हात धरून मला अंगणात घेऊन जात असे, तर कधी माझ्यासोबत खेळण्याचा हट्ट करत असे. मीही माझी सगळी कामे बाजूला ठेवून त्याच्यासोबत बसत असे. त्याची खेळणी आवरत असे, त्याला जेवण भरवत असे आणि त्याला गोष्टी सांगत असे. तो हसला की माझ्या मनालाही काही काळासाठी शांतता मिळत असे. माझा नवरा राहुलही त्या मुलावर खूप प्रेम करत असे. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर तो सर्वप्रथम त्यालाच उचलून घेत असे. त्याच्यासोबत खेळत असे, त्याला बाजारात घेऊन जात असे आणि त्याच्यासाठी खेळणी आणत असे. पण कधी कधी खेळता खेळता तो अचानक शांत होत असे. मग मुलाला अलगद खाली उतरवून एक दीर्घ श्वास घेत म्हणायचा की संध्या, जगातील सारी मुले आपली वाटली तरी स्वतःची मुले ही स्वतःचीच असतात. त्याचे हे शब्द माझ्या मनात बाणासारखे रुतत असत. पण मी काहीच बोलत नसे, कारण मला माहीत होते की तोही माझ्यासारखाच आतून तुटलेला होता. त्याच दिवसात जीवनला भेटण्यासाठी त्याचे बाबा काही दिवसांसाठी आमच्या घरी आले होते. मनीषा ताईलाही यायचे होते, पण त्या येऊ शकल्या नाही. भाऊजींचे शहरात काही काम होते, म्हणून त्यांनी काही दिवस सासरी राहण्याचे ठरवले. मी आणि माझ्या जेठानीने मिळून त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे जेवण बनवले आणि त्यांच्या मनापासून आदरातिथ्य केले. काही दिवस आमच्याकडे राहिल्यानंतर ते पुन्हा गावाकडे परत गेले. इकडे जीवनचा अभ्यास व्यवस्थित सुरू होता. आमच्या घरी आधीपासूनच अनेक नातेवाईक येऊन राहत असत. हे तर त्याचे माहेरचे घरच होते, त्यामुळे त्याच्या येण्याने सर्वजण खूप आनंदी होते. आमच्या इतर अनेक नातेवाईकांनीही आमच्या घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले होते. आमच्या घरात 2 खोल्या नेहमी रिकाम्या असत, त्यामुळे जीवनची व्यवस्था घराच्या बाजूच्या खोलीत केली होती. तो बहुतेक वेळ आपल्या पुस्तकांमध्येच रमलेला असत. सकाळी कॉलेज, त्यानंतर लायब्ररी, संध्याकाळी घरी परत आल्यावर पुन्हा खोलीत बसून अभ्यास. कधी कधी जेवणाच्या वेळी तो सर्वांसोबत बसत असे. त्याचे असेच रोजचे दैनंदिनी जीवन सुरू होते. सासूबाई त्याला आपल्या खोलीत राहण्यास सांगत असत. रात्रीही त्यांनी त्याला आपल्यासोबत झोपण्यास अनेकदा सांगितले, पण त्याने नम्रपणे नकार दिला होता, कारण त्याला माहीत होते की आजींसोबत राहिले तर रात्रभर गप्पाच होतील आणि अभ्यासाला वेळ मिळणार नाही. तो शहरात फक्त शिक्षणासाठी आला होता. माझा नवरा आणि जेठ रोज सकाळी लवकर ऑफिसला जात असत. घरातील मोठे म्हणून मी
जेटजींच्या पायांना हात लावून त्यांचा आशीर्वाद घेत असे. ते नेहमी मला लवकरच तुझी कूस भरू दे असा आशीर्वाद दे आणि मग ऑफिसला निघून जा. मी आणि माझी जेठाणी घरातील सर्व कामे करत असो. त्यांची मुले सकाळी लवकर शाळेत जात आणि त्यानंतर मी कपडे धुणे, घराची स्वच्छता करणे अशी कामे करत असे. कधी सासूची सेवा करत असे तर जीवन शांतपणे आपल्या अभ्यासात मग्न असे. गॅलरीतून मंद वारा वाहत असे. बाहेरची झाडे हळूवार डोलताना दिसत असत. काही वेळ घरातील वातावरण खूप शांत आणि प्रसन्न वाटत असे. पण त्या शांततेच्या मागे एक दुःख मात्र नेहमी जिवंत राहत असे. माझी सासू बहुतेक वेळ माझ्या नवऱ्याला आपल्या खोलीत बोलावून घेत असे आणि त्याच्याशी बराच वेळ बोलत असे. त्या नेमके काय बोलत असत हे मला माहीत नव्हतं. पण कधी कधी तो खोली बाहेर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत असे. मला समजून चुकले होते की त्या वारंवार त्याला समजावत असत. त्या म्हणत की बेटा, अजून वेळ गेलेली नाही, दुसरे लग्न करून टाक. कदाचित ईश्वर तुला संतान देईल, नाहीतर म्हातारपणी खूप पश्चाताप करावा लागेल. हे सर्व मला माहीत होते, पण मी शांत राहत असे, कारण मी कोणाचे मन बदलू शकत नव्हते. एक दोन वेळा तर हा विषय इतका पुढे गेला की घरात माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. सासू जेटजींनाही म्हणत की तू तुझ्या धाकट्या भावाला समजव, त्याने दुसरे लग्न करावे. मोठे भाऊ सासूंना म्हणत की आई, तू त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात कर. त्याची इच्छा असेल तर तो होकार दे. त्यामुळे त्याच्यासाठी एक मुलगीही पाहण्यात आली होती. नातेवाईक येऊ जाऊ लागले होते. चर्चा सुरू झाल्या होत्या आणि मला असे वाटू लागले होते की कदाचित आता माझे वैयक्तिक आयुष्य कायमचे बदलणार आहे. त्यावेळी मी मनावर दगड ठेवला होता. मी स्वतः माझ्या नवऱ्याला म्हटले होते की तुम्हाला वाटत असेल की दुसरे लग्न केल्याने तुमचे आयुष्य पूर्ण होईल तर जरूर करा. मी तुम्हाला अडवणार नाही. कदाचित ईश्वर तुम्हाला संतान देईल. तो बराच वेळ शांत बसून राहील. नंतर माझ्याकडे पाहत म्हणाला की संध्या, जर मला मुले झाली तर ती तुझी ही मुले असतील. तू या घरात नेहमी मोठी आई म्हणूनच राहशील. मी तुझा मान कधीही कमी होऊ देणार नाही. मी डोळ्यात अश्रू आणून फक्त मान हलवली, कारण त्या क्षणी माझ्याकडे याशिवाय दुसरे कोणतेही उत्तर नव्हते. मी मनोमन ईश्वराचा निर्णय स्वीकारला होता, पण कदाचित नशिबाने माझ्यासाठी काही वेगळेच लिहून ठेवले होते. कारण नकळत हळूहळू हा सगळा विषय स्वतःहूनच थंड पडू लागला. ते स्थळ राहिले नाही, चर्चा बंद झाल्या आणि आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे शांतपणे सुरू झाले. तरीही माझ्या मनात एक गोष्ट अधिक ठाम झाली होती की कधी कधी माणूस एखाद्या निर्णयासाठी स्वतःला तयार करतो, पण अंतिम निर्णय मात्र ईश्वराच्याच हातात असतो. जीवन खूप हुशार आणि देखणा मुलगा होता. तो नेहमी स्वतःला नीटनेटके ठेवत असे. त्याच्याकडे मोबाईलही होता. मोकळा वेळ मिळाला की तो स्वतःचे फोटो काढत असे. त्याची ही सवयही चांगली होती. तो बहुतेक वेळ आपल्या कामातच मग्न राहत असे. कॉलेजमधून आल्यावर तयार होऊन पुस्तके घेऊन बाहेर पडायचे. संध्याकाळी परत आल्यावर आपल्या खोलीत बसून अभ्यास करायचे. कधी कधी सुट्टीच्या दिवशी गॅलरीत खुर्ची टाकून पुस्तके वाचत बसायचं. कधी त्याच्या आजींना भेटून त्यांची तब्येत विचारायचं, तर कधी त्यांचे पाय दाबून द्यायचं. कधी माझ्या जेठाणीच्या मुलांना उचलून त्यांच्यासोबत खेळायचं. घरात राहता राहता तो आमच्यात चांगलाच मिसळून गेला होता. तो नेहमी मला आदराने मामी म्हणून हाक मारायचा. कधी चहा पिताना म्हणायचा की मामी, तुम्ही खूप थकल्या असाल. कधी विचारायचा की तुमची तब्येत कशी आहे मामी. कधी मामा ऑफिसमधून कधी येणार याबद्दल बोलायचं, तर कधी घरातील छोट्या मोठ्या विषयांवर दोन चार शब्द बोलायचं. तो जरी वयाने लहान असला तरी खूप समजूतदारपणे बोलत असे. आमच्या बहुतेक गप्पा याच विषयांवर होत असत. माझ्याकडे संतान नसणे ही आमच्या कुटुंबासाठी काही नवीन गोष्ट नव्हती. माझे लग्न योग्य वयात झाले होते, त्यामुळे माझे वय अजूनही फारसे वाटत नव्हते. पण काळ मात्र खूप पुढे गेला होता. काही महिन्यांपूर्वीच डॉक्टरांनी मला शेवटच्या तपासणीवेळी समजावून सांगितले होते की अजूनही आशा पूर्णपणे संपलेली नाही. जर ईश्वराची इच्छा असेल तर पुढील 10 वर्षातही मूल होऊ शकते, पण त्यानंतर ही शक्यता हळूहळू कमी होत जाईल. त्या दिवसापासून मी सतत याच विचारात राहत होते की कदाचित माझ्यासाठी आशेचा काळ हळूहळू संपत चालला आहे.
एक दिवस दुपारची वेळ होती. घरात शांतता होती. माझी जेठाणी आपल्या मुलांना झोपवत होती. माझी सासू औषधं घेऊन आराम करत होती. जेठाणींची मोठी मुले दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होती. माझा नवरा राहुल आणि जेठ ऑफिसला गेले होते. तर त्या दिवशी जीवनला कॉलेजला सुट्टी होती. तो आपल्या खोलीत बसून अभ्यास करत होता. मी स्वयंपाकघरात चहा बनवला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेले. तेव्हा त्याने पुस्तके बंद केली आणि हळूच म्हणाला की मामी, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू का? मी म्हणाले, हो सांग, काय आहे? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला की मी एका डॉक्टरांना ओळखतो. त्या माझ्या मैत्रिणीच्या आई आहेत. त्या खूप चांगल्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. मी माझ्या मैत्रिणीला तुमच्याबद्दल सांगितले होते. ते ऐकून तिने सांगितले की तिची आई गर्भधारणेसाठी खूप चांगले उपचार करते. इतकी परिणामकारक औषधं देते की अनेक निसंतान दाम्पत्यांना लवकरच संतान प्राप्ती होते. तुम्ही सांगितले तर मी त्यांच्याकडून तुमच्यासाठी औषधं घेऊन येईन. मला मनापासून वाटते की तुमची ही कूस भरावी, कारण मूल नसल्यामुळे तुमच्या आणि मामांमध्ये अनेकदा वाद होतात. मी त्याच्या बोलण्यावर हलकेसे हसले आणि हळूच म्हणाले की जीवन, तुला जर माहीत असते की या 10 वर्षात आम्ही काय काय केले आहे तर तू ही गोष्ट कधीच सांगितली नसतीस. तुला कल्पनाही नाही की आम्ही किती डॉक्टर बदलले, किती औषधे घेतली, किती शहरांच्या फेऱ्या मारल्या. जिथे कुणी चांगले डॉक्टर असल्याचे सांगितले तिथे आम्ही गेलो. जिथे उपचाराची आशा दाखवली गेली तिथेही गेलो. आमच्या बाजूने कोणताही प्रयत्न बाकी ठेवला नाही. मी थोडा वेळ थांबले. मग हळूहळू म्हणाले की या सगळ्या बाबतीत तुझ्या मामांनी कधीच कसूर केली नाही. जिथे कोणी चांगले डॉक्टर असल्याचे सांगितले तिथे ते मला लगेच घेऊन गेले. जिथे कोणी एखादे बाबा चांगले उपाय सांगतात असे ऐकले तिथेही घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलेले उपायही करून पाहिले. जिथे कोणी वैद्य चांगले औषधं देतात असे सांगितले तिथेही गेलो. घरगुती उपायही करून पाहिले, पण काहीच उपयोग झाला नाही. गेल्या 1 वर्षापासून तर आम्ही सर्व काही ईश्वराच्या हाती सोडले आहे. आता फक्त प्रार्थना करतो. जीवनने माझे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेतले. मग तो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला की मामी, जेव्हा तुम्ही एवढे सगळे करून पाहिलेच आहे तर एकदा माझ्या मैत्रिणीच्या आईकडूनही उपचार करून बघा. कदाचित यातच तुमचे भले होईल. कदाचित ईश्वर त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला संतानाचे सुख देईल. मी निराशेने हसत म्हणाले की नाही जीवन, आता मी खूप थकले आहे. कधी वैद्यांची औषधं घेतली तर चेहऱ्यावर पिंपल्स आले. कधी डॉक्टरांची औषधं घेतली तर शरीराला ॲलर्जी झाली. कधी कोणी काढा पिण्यास सांगितला तर शरीरात अशक्तपणा आला. घरात अनेक प्रकारचे काढे केले, पावडर घेतल्या, पण प्रत्येक वेळी आमची आशाच तुटली. आता मी फक्त ईश्वराकडे प्रार्थना करते. तो म्हणाला की मामी, फक्त 1 महिना माझे ऐकून बघा. मी जे औषध आणून देईन ते फक्त 1 महिना घ्या. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि जर काहीच फरक पडला नाही तर त्यानंतर मी या विषयावर तुमच्याशी पुन्हा एक शब्दही बोलणार नाही. मी थोडा वेळ विचार केला. मग माझ्या मनात आले की हा मुलगा तर आमच्याच भल्याचा विचार करत आहे. आजकाल दुसऱ्याच्या फायद्याचा इतका विचार कोण करतो? मी त्याच्याकडे पाहून म्हणाले की ठीक आहे, 1 महिना तर आहे, काही हरकत नाही. मी तुझे म्हणणे मान्य करते. पण गायनेकोलॉजिस्टकडे तर मला जावे लागेल ना. त्या मला तपासूनच उपचार करतील. सांग, त्यांचे क्लिनिक कुठे आहे? तो म्हणाला की नाही मामी, तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. तुमच्याबद्दलची सगळी माहिती मी त्यांना आधीच सांगितली आहे. त्यांनी मला सांगितले आहे की तुम्ही परवानगी दिली की मी औषध घेऊन यावे. मी उद्याच तुमच्यासाठी औषध घेऊन येतो. त्या खूप चांगल्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. काही वेळा रुग्णांची सर्व माहिती समजल्यानंतर त्या त्यानुसार औषधही देतात. मी म्हणाले की ठीक आहे, घेऊन ये. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. तो म्हणाला की मामी, मी उद्याच औषध घेऊन ये. ते औषध रात्री घ्यायचे आहे. मी म्हणाले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्याने मला ते औषध आणून दिले. ते खूप वेगळ्या प्रकारचे औषध होते. लाल रंगाच्या गोळ्या होत्या. त्याने सांगितले की या गोळ्या रात्री घ्यायच्या आहेत. मी म्हणाले की ठीक आहे, मी घेईन. मी एवढे बोलून त्याने दिलेले औषध घेऊन उठणार होते तेवढ्यात त्याने पुन्हा मला हाक मारली आणि म्हणाला की मामी, मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. हे औषध फक्त तुमच्यासाठीच नाही. एवढं बोलून तो काही क्षण शांत झाला.
मी म्हणाले की मग हे औषध आणखी कोणाला घ्यायचे आहे? त्याने नजर खाली करत म्हटले की हे औषध मामांनाही घ्यायचे आहे. मी म्हणाले की पण तू तर म्हणालास की त्या महिला डॉक्टर आहेत आणि फक्त महिलांवर उपचार करतात. जीवन म्हणाला की तुम्ही बरोबर म्हणत आहात. पण जेव्हा मी तुमची सगळी समस्या माझ्या मैत्रिणीच्या आईला सांगितली, तेव्हा त्याने सांगितले की हे औषध पती पत्नी दोघांसाठी आहे आणि दोघांनीही रात्री ते घेऊन झोपायचे आहे. मी म्हणाले की पण जर मी तुझ्या मामांना हे औषध घेण्यासाठी दिले तर ते मला अनेक प्रश्न विचारतील आणि मला असे वाटत नाही की कोणालाही हे समजावे की या गोष्टीत तू मला मदत करत आहेस. कारण सगळेच म्हणतील की तुझे वय अजून या गोष्टींचे नाही. तू इथे अभ्यास करण्यासाठी आला आहेस, या कामांसाठी नाही. तो म्हणाला की मामी तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात. पण मला तुमची मदत करायची आहे. जर तुम्हाला संतान प्राप्तीची आशा असेल तर एवढे करावेच लागेल. तुम्ही असंही करू शकता की रात्री मामांच्या जेवणात हे औषध मिसळून द्या. त्यानंतर त्यांना औषधाचा परिणाम होईल आणि ते झोपल्यानंतर तुम्ही तुमची गोळी घ्या. त्यामुळे ते तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारणार नाहीत आणि मलाही कोणी काही म्हणणार नाही. मी म्हणाले ठीक आहे, मी तसेच करीन. मी तिथून निघणार होते तेवढं त्याने पुन्हा मला थांबवलं. मागून त्याचा आवाज आला, थँक्यू मामी. मी म्हणाले की थँक्यू कशासाठी? तो म्हणाला की यासाठी की तुम्ही स्वतःच म्हणालात की घरात कोणालाही याबद्दल कळायला नको. मी तुमची अशा प्रकारे मदत करत आहे कारण मलाही हेच वाटते की या गोष्टीबद्दल तुम्ही आत्ता तरी कोणालाही काही सांगू नका. मी आश्चर्याने विचारले की कोणालाही नाही? तो म्हणाला की हो आत्ता नाही, आजींनाही सांगू नका. फक्त 1 महिना धीर धरा. मग ईश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक झाले तर तेव्हा सर्वांना सांगा. मी आश्चर्याने म्हणाले की ठीक आहे. खरं तर तो एका अर्थाने बरोबरच बोलत होता. आधीच जर आम्ही कोणाला काही सांगितले असते तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून नवनवीन सल्ले आणि चर्चा सुरू झाल्या असत्या. मला फक्त एवढेच वाटत होते की हा 1 महिना शांततेत जावा. त्यानंतर जे काही होईल ते सर्वांसमोर येईल. माझ्याही मनात हाच विचार होता की 1 महिना तर आहे, पाहूया ईश्वर काय निर्णय घेतो. तरीही माझ्या मनात एक भावना होती की कदाचित हा मुलगा खरोखरच आदराने आणि चांगल्या हेतूने आमची मदत करू इच्छित आहे. कारण आजच्या काळात दुसऱ्याच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजून इतकी काळजी घेणारे लोक फार कमी असतात आणि तो तर अजून लहानच होता. त्याच दिवसात घरचे वातावरणही थोडे बदलू लागले. एक दिवस जेठानी माझ्याकडे आले. कपड्यांच्या घड्या घालताना त्या म्हणाल्या की अगं संध्या, मी विचार केला आहे की काही दिवस मुलांना घेऊन माहेरी जाऊन यावे. बराच काळ झाला तिकडे गेले नाही. तुझे दादा देखील तसेच म्हणत आहेत. ते त्यांच्या कामामुळे येऊ शकणार नाहीत, पण त्यांची इच्छा आहे की मी काही दिवस माहेरी जाऊन यावे. मी हसून म्हणाले की ठीक आहे ताई, तुम्ही जा. इकडची अजिबात काळजी करू नका. घर मी सांभाळेन. तुम्ही निर्धास्तपणे जाऊन या. त्यानंतर त्यांनी आपल्या लहान मुलाला तयार केले. दोन्ही मुली माझ्या खोलीत तयार झाल्या आणि मोठा मुलगाही तयार झाला. मग मुलींनी आपापले सामानही पॅक केले. काही दिवसांनी त्या भोपाळला आपल्या माहेरी निघून गेल्या. मला माहीत होते की त्या जेव्हा माहेरी जात तेव्हा सहज 1-2 महिने तिथे राहूनच मगच परत येत. त्यांच्या गेल्यानंतर घर पूर्वीपेक्षा अधिक शांत झाले. आता त्या देखील नव्हत्या. माझी सासू बहुतेक वेळ आपल्या खोलीत आराम करत असत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. माझा नवरा रोज सकाळी ऑफिसला जात असे. मी जेठजींना चहा नाश्ता करून देत असे आणि तेही ऑफिसला निघून जात. त्याच काळात एके संध्याकाळी माझ्या नवऱ्याने जेवताना म्हटले की आजकाल ऑफिसमध्ये काम खूप वाढले आहे. आता कदाचित मी रोज उशिरा येईन. मीटिंग्सही असतात आणि अनेक फाईल्सही पूर्ण करायच्या आहेत. मी फक्त एवढेच म्हणाले की ठीक आहे, जशी तुमची इच्छा. त्यांच्या उशिरा येण्यामुळे मी ते औषध त्यांना व्यवस्थित देऊ शकत नव्हते आणि स्वतःही वेळेवर घेऊ शकत नव्हते. कारण जीवनने मला सांगितले होते की झोपायला जाण्याच्या फक्त 5 मिनिटे आधीच औषधं घ्यायची. त्यापेक्षा जास्त वेळ आधी घेतले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मला माझ्या नवऱ्यालाही त्याच पद्धतीने औषध द्यायचे होते. मी रात्री जेवण आवरल्यानंतर खोलीत एखादे काम घेऊन बसत असे. जेव्हा नवरा उशिरा घरी येत असे तेव्हा मी त्यांना जेवण वाढत असे. त्यांच्या जेवणात त्यांचा भाग असलेले औषध मिसळून देत असे.
आणि ते झोपल्यानंतर मी स्वतःचे औषध घेत असे. त्यानंतर मला खूप गाढ, शांत आणि सुखद झोप लागत असे. सकाळी अलार्म वाजल्यानंतरच माझे डोळे उघडत. आता मला आणि माझ्या नवऱ्याला रोजच खूप गाढ झोप येऊ लागली होती. पूर्वी आम्ही इतके गाढ झोपत नव्हतो. माझी सवय सकाळी 6 वाजता उठण्याची होती. पण आता अलार्म वाजेपर्यंत जागच येत नसे. माझा नवराही 8 वाजेपर्यंत झोपून राहत असे. अनेक दिवसांपासून मी ही गोष्ट लक्षात घेत होते की रात्रभर गाढ झोप लागायची आणि अलार्मच्या आवाजानेच आमची जाग यायची. मी ही गोष्ट नवऱ्याला सांगितली तेव्हा ते म्हणाले की कदाचित सतत एसी चालू असल्यामुळे इतकी चांगली झोप लागत असेल. पण ही गोष्ट मला पूर्णपणे पटली नाही. कारण एसी सतत चालू असणे हे आमच्या घरात नवीन नव्हते. सरकारी घर असल्यामुळे वीज बिलाचा वेगळा ताण नव्हता. त्यामुळे घरात कायम गारवा असायचा. असेच अनेक दिवस गेले. मी माझ्या नवऱ्याच्या जेवणात शांतपणे औषधं मिसळून देत होते आणि स्वतःही ते घेत होते. जीवन अभ्यासही करत होता, माझी मदतही करत होता आणि घरचे रेशन व इतर सामानही आणून देत होता. घरात राहता राहता आमचे बोलणेही पूर्वीपेक्षा वाढले होते. कधी संध्याकाळी सोफ्यावर बसून चहा पीत 2-4 गप्पा होत असत. कधी त्याला अभ्यासात काही अडचण आली तर तो मला विचारत असे. कधी तो आपल्या गावातील एखादी गोष्ट सांगायचा, तेव्हा मला हसू यायचे आणि आम्ही दोघेही मनमोकळे हसायचो. माझ्यासाठी तो आता घरचाच एक सदस्य झाला होता. कारण त्याच्या आईनेही या घरात आपले आयुष्य घालवले होते आणि तो सर्वांचा लाडका होता. त्याच्याशी रोज बोलणे होत असे आणि त्यामुळे घरातील शांतता काही काळ हलकी वाटू लागायची. एक दिवस दुपारच्या वेळी नकळत माझे मन अचानक बाहेर काहीतरी खावे असे करू लागले. संध्याकाळी माझा नवरा ऑफिसमधून घरी आला तेव्हा मी हळू आवाजात म्हणाले की आज मला गोलगप्पे खायची खूप इच्छा होत आहे. वेळ असेल तर मला बाहेर घेऊन चला ना. त्यांनी माझ्याकडे पाहत थोड्या कडवट स्वरात विचारले की आज तुला आंबट गोलगप्पे खायची इच्छा का होत आहे? मी म्हणाले की फक्त गोलगप्पेच नाही, मला काहीतरी आंबट खावेसेही वाटत आहे. ते म्हणाले की तुला आंबट खावेसे का वाटते आहे तेच मी विचारतोय. तू काही मूल जन्माला घालणार नाहीस, मग हे नखरे कशासाठी? त्यांचे हे बोलणे माझ्या मनात बाणासारखे घुसले. मी हळू आवाजात म्हणाले की कधी कधी कोणालाही एखादी गोष्ट खावीशी वाटू शकते. त्याचा संबंध प्रत्येक वेळी गर्भधारणेशीच असतो असे नाही. ते रागाने म्हणाले की इतकीच इच्छा असेल तर तू स्वतःच जा, जीवनला सोबत घेऊन जा, मला वेळ नाही. मी लगेच म्हणाले की मी त्याच्यासोबत का जाईन? मला तुमच्यासोबत जायचे आहे. तो अजून लहान आहे आणि मला माझ्या नवऱ्यासोबत बाहेर जायचे आहे. ते रागाने म्हणाले की जर तू मला संतान दिले असते तर मी तुला राणीसारखे ठेवले असते. पण आता मला हे नखरे सहन होत नाही. हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण त्यांच्यासमोर रडणे मला योग्य वाटले नाही. मी शांतपणे तिथून निघून गेले. त्या क्षणी माझे मन इतके भरून आले होते की त्या घरात राहणेही मला कठीण वाटू लागले. काही वेळानंतर जीवनने माझी उदासी ओळखली. त्याने विचारले की मामी काय झालं? तुमची तब्येत ठीक आहे ना? मी त्याला आम्हा दोघं नवरा बायकोमध्ये झालेली गोष्ट थोडक्यात सांगितली. तेव्हा तो म्हणाला की जर खरंच तुम्हाला गोलगप्पे खाण्याची इच्छा असेल तर चला, मी तुम्हाला घेऊन जातो. घरात मन खट्टू करून बसण्यापेक्षा थोडा वेळ बाहेर फिरून या. मी तयार झाले आणि आम्ही दोघे बाजारात गेलो. संध्याकाळची वेळ होती. बाजार दिव्यांनी उजळून निघाला होता. सर्वत्र गर्दी होती. गरमागरम समोशांचा सुगंध हवेत दरवळत होता. चाटवाल्यांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुले आईस्क्रीम खात फिरत होती. स्त्रिया खरेदीत व्यस्त होत्या. बऱ्याच काळानंतर मला घराच्या 4 भिंतीच्या बाहेर या आनंददायी वातावरणात आल्यासारखे वाटले. आम्ही एका दुकानाजवळ जाऊन गोलगप्पे खाल्ले. मी जीवनलाही खाण्यास सांगितले. त्याचे पैसेही मीच दिले. यावेळी आमच्या छोट्या छोट्या गप्पा होत राहिल्या. तो अभ्यासाबद्दल सांगत होता तर मी कधीतरी जुन्या आठवणी सांगत होते. अनेक दिवसानंतर माझ्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले होते. घरी परतल्यावर मला जाणवले की अनेक महिन्यांपासून मनावर असलेला भार काही काळासाठी तरी हलका झाला आहे. त्यानंतर कधी कधी जेव्हा एखादी गोष्ट खाण्याची इच्छा होत असे आणि माझा नवरा स्पष्ट नकार देत असे तेव्हा मी जीवनला सांगून त्याच्यासोबत बाजारात जात असे. चाट खायची,
आईस्क्रीम खायची, मोमोज खायचे, कधी एखाद्या पार्कमध्ये काही मिनिटे बसून पुन्हा घरी परत यायचे. माझ्या नवऱ्याचे वागणे खूप विचित्र झाले होते. कधी कधी ते पूर्णपणे सामान्य असत, पण एखाद्याच्या घरी मूल झाल्याची बातमी कळली की त्यांचा चेहरा लगेच बदलून जायचा. एखाद्या मित्राच्या घरी आनंदाची बातमी आली की ते अनेक दिवस शांत राहत. त्यानंतर अचानक माझ्यावर राग काढत. कधी घर खर्चासाठी पैसे देणे बंद करत, कधी महिनाभर माझ्याशी बोलतही नसत आणि असे शब्द बोलत की माझ्या मनाबरोबर माझा आत्मविश्वासही दुखावला जायचा. पण तेच काही दिवसांनी पूर्णपणे बदलून जायचे. एखाद्या सकाळी उठून म्हणायचे की चल, आज मार्केटला जाऊ, तुला जे काही घ्यायचं असेल ते घे. माझ्यासाठी नवीन कपडे आणायचे, कधी दागिने घेऊन यायचे, कधी म्हणायचे की काही हरकत नाही, आपल्याला मुलं नाहीत तर काय झालं, आपण दोघं एकमेकांचा आधार बनूनही आयुष्य आनंदात घालवू शकतो. मी प्रत्येक वेळी आश्चर्यचकित होत असे की एकाच माणसात इतके वेगवेगळे स्वभाव कसे असू शकतात. कधी ते माझे आयुष्य स्वर्गासारखे सुंदर करून टाकत, तर कधी शब्दांनी अशा जखमा देत की ते अनेक दिवस मनात ठसत राहायचे. तरीही मी प्रत्येक सकाळी याच आशेने उठत असे की कदाचित आजचा दिवस कालपेक्षा चांगला जाईल आणि कदाचित आमच्या आयुष्यात असा काळ येईल जेव्हा संतानाचे दुःख आमच्यामध्ये भिंत बनून उभे राहणार नाही, तर ती फक्त एक परीक्षा असेल जी आम्ही दोघे मिळून धैर्याने पार करू. एक दिवस दुपारची वेळ होती. घरात पूर्ण शांतता होती. माझ्या सासू आपल्या खोलीत झोपल्या होत्या. माझा नवरा आणि जेठ ऑफिसला गेले होते. तर जीवन आपल्या खोलीत पुस्तके उघडून अभ्यास करत बसला होता. नंतर रात्र झाली. सर्व काही नेहमीप्रमाणेच सुरू होते. रोजप्रमाणे मी आधी माझ्या नवऱ्याच्या जेवणात औषधं मिसळून त्यांना दिली. ते गाढ झोपले. त्यानंतर मी स्वतः औषध घेतले. औषध घेताच मला इतकी गाढ झोप येऊ लागली की मला स्वतःलाच आश्चर्य वाटू लागले. औषध घेतल्यानंतर मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले, पण मला आंघोळ करणेही कठीण वाटत होते. मनात फक्त एकच विचार येत होता की लवकरात लवकर जाऊन झोपावे. डोळे इतके जड झाले होते की जणू अनेक रात्री मी झोपलेच नव्हते. मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण पापण्या वारंवार मिटत होत्या. शेवटी मी भिंतीला टेकून बसले आणि नकळत मला तिथेच झोप लागली. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा बराच वेळ निघून गेला होता. मी घाईघाईने आंघोळ आटोपली, कपडे बदलले आणि बिछाण्यावर येऊन पडले. पण माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न घोळत होता की मला रोज इतकी गाढ झोप का येऊ लागली आहे आणि माझा नवराही मध्यरात्री जागा का होत नाही. आम्ही दोघे सकाळी अलार्म वाजल्यावरच का जागे होतो. संध्याकाळी जेव्हा मी जीवनच्या खोलीत चहा घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या खोलीतच बसले आणि म्हणाले की जीवन, एक गोष्ट विचारू. त्याने हसत म्हटले की हो मामी, विचारा. मी म्हणाले, त्या औषधात अशी काही गोष्ट तर नाही ना ज्यामुळे इतकी गाढ झोप येते. माझे बोलणे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव एका क्षणात बदलले. क्षणभर तो घाबरल्यासारखा वाटला, पण लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला की मामी, तुम्हाला हे कोणी सांगितलं? मी म्हणाले की कोणी काही सांगितलं नाही, पण जशी मी हे औषध घेते तशी मला इतकी गाढ झोप येते की औषध घेतल्यानंतर दुसरे कोणतेही काम करता येत नाही. बिछाण्यावर पडताच मला लगेच झोप लागते. तुझ्या मामांचीही हीच अवस्था आहे. परवा जेव्हा मी त्यांच्या जेवणात हे औषध मिसळून दिले तेव्हा त्यांना इतकी गाढ झोप लागली की ऑफिसमधून आल्यावर त्यांना ऑफिसचे कामही करता आले नाही आणि ते सरळ खोलीत जाऊन झोपले. अनेक दिवसांपासून तेही याच विचारात आहेत की त्यांना इतकी झोप का येत आहे. माझे बोलणे ऐकून तो हलकेसे हसत म्हणाला की मामी, हे खूप चांगले औषध आहे. तुम्हाला उगाच गैरसमज होत आहे. मोठ्या मामी घरी नाहीत, त्यामुळे घरातील कामाचा जास्त भार तुमच्यावर पडतो आहे. त्यामुळे तुम्ही थकून जाता आणि लवकर झोप लागते. मामाही ऑफिसमध्ये खूप मेहनत करतात. तुम्हीच तर सांगितले होते की त्यांच्या ऑफिसचे काम वाढले आहे, त्यामुळे तेही थकून जातात आणि जेवणानंतर लगेच झोप लागते. हे सर्व अगदी सामान्य आहे. घरीही आई बाबा जास्त थकले की त्यांनाही लवकर झोप लागते. याचा या औषधाशी काहीही संबंध नाही. हे तुमच्या रोजच्या दिनचर्येमुळे होत आहे. पण तरीही तुम्हाला माझ्याबद्दल शंका वाटत असेल तर उद्या मी माझ्या मैत्रिणीच्या आईशी तुमच्याबद्दल बोलतो. मी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि हळूच म्हणाले की हो, तुझे म्हणणे बरोबर वाटते. तो म्हणाला की कदाचित तुम्हा दोघांच्या शरीरात काही सकारात्मक बदल होत असतील.
त्यामुळे शरीराला जास्त विश्रांतीची गरज भासत असे. कधी कधी उपचारांचा परिणाम दिसू लागला की माणसाला जास्त झोपही येते. मी मनोमन आशा बाळगत म्हणाले की ईश्वर करो असेच होऊ दे. जर खरंच उपचारांचा परिणाम होत असेल तर माझे आयुष्य बदलून जाईल. तो शांतपणे हसला आणि पुन्हा आपली पुस्तके उघडून अभ्यास करू लागली. मीही माझ्या कामात व्यस्त झाले. अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत राहिले आणि पाहता पाहता बरेच दिवस निघून गेले. त्याच दिवसात मला जाणवू लागले की माझ्या पोटात हलके हलके दुखत आहे. कधी कधी मळमळ होत होती. काही पदार्थांचा सुगंधही सहन होत नव्हता. कधी अचानक खाण्याची इच्छा बदलत होती. पण हे सगळे होत असूनही माझ्या मनात आनंदाची लहर उमटली नव्हती. कारण हे सर्व माझ्यासोबत याआधीही अनेकदा घडले होते. जेव्हा जेव्हा मी नवीन औषध घेत असे किंवा नवीन उपचार सुरू करत असे तेव्हा काही दिवस शरीरात असे बदल होत असे. कधी उलटी होत असे, कधी अशक्तपणा जाणवत असे, तर कधी शरीराची अवस्था विचित्र होत असे. पण प्रत्येक वेळी शेवटी आशाच तुटत असे. लग्नाच्या 10 वर्षात मी एकदाही आई होऊ शकले नव्हते. याआधी एकदाही माझी गर्भधारणा टिकली नव्हती. त्यामुळे मी मनालाच आधीपासून समजावून सांगितले होते की कोणत्याही बदलामुळे आनंदून जायचे नाही. कारण जितकी मोठी आशा असते तितके मोठे दुःख नंतर पदरी पडते. या दिवसात माझ्या मनात आयुष्यातील अनेक जुन्या जखमा पुन्हा ताज्या होऊ लागल्या होत्या. त्यापैकी एक अशी गोष्ट होती जी कितीही प्रयत्न केला तरी मी विसरू शकत नव्हते. एक काळ असा आला होता जेव्हा मला माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. सुरुवातीला मी स्वतःलाच समजावत होते. वारंवार मनाला सांगत होते की कदाचित मी उगाच संशय घेत आहे. पण एक दिवस सत्य माझ्या समोर आले आणि मला समजले की त्यांचे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध होते. पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना या प्रकरणात पकडले तेव्हा ते खूप लाजले होते. त्यांनी नजर खाली घातली, माझी माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक कधीही होणार नाही असे वचन दिले. त्या दिवशी मीही खूप रडले होते. कारण मला फक्त त्यांनी केलेल्या चुकीचे दुःख नव्हते, तर संतान न झाल्यामुळे कदाचित आमच्यातील दुरावा वाढत चालला होता याचेही दुःख होते. पण काळ पुढे सरकत गेला आणि ती पहिली घटना फक्त पहिलीच राहिली नाही. त्यानंतर मला अनेकदा त्यांच्या अशा वागण्याबद्दल समजू लागले. कधी कोणाकडून माहिती मिळायची तर कधी एखादी गोष्ट स्वतःच माझ्या समोर यायची. सुरुवातीला प्रत्येक वेळी माझे मन तुटायचे. पण हळूहळू मी आतून इतकी थकून गेले होते की आश्चर्य वाटणेही बंद झाले होते. आता जेव्हा अशी एखादी गोष्ट समजायची तेव्हा मी फक्त एवढेच म्हणायचे की हे सगळं सोडून द्या. हा मार्ग योग्य नाही. यात कोणाचेच भले होणार नाही. ते मात्र बेफिकीरपणे उत्तर द्यायचे की माझी इच्छा आहे. मी माझे आयुष्य मला हवे तसे जगणार. त्यांच्या वागण्यातली पूर्वीची लाज आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. कदाचित त्यांना खात्री झाली होती की मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. कदाचित त्यांना त्यांच्या पैशाचा, सरकारी नोकरीचा, सामाजिक स्थानाचा आणि स्वातंत्र्याचा खूप गर्व झाला होता. ते वयाने माझ्यापेक्षा मोठे होते आणि माझ्या बाबांच्या दूरच्या नातेवाईकांपैकी होते. त्यामुळे आमचे लग्न झाले होते. त्यांच्याकडे चांगली नोकरी होती, गाडी होती आणि सर्व सुखसोयी होत्या. त्यामुळे हळूहळू त्यांना स्वतःची प्रत्येक इच्छा सर्वात महत्त्वाची वाटू लागली होती. मी मात्र प्रत्येक वेळी शांत राहून फक्त ईश्वराकडे प्रार्थना करत होते की माझा संसार कोणत्याही प्रकारे तुटू देऊ नकोस. कारण कधी कधी माणूस स्वतःच्या ताकदीवर नाही तर फक्त प्रार्थनेच्या आधारावरच आयुष्य जगत असतो. एक दिवस सकाळपासूनच माझी तब्येत जास्त बिघडली. शरीरात विचित्र अशक्तपणा जाणवत होता. डोके जड झाले होते आणि मनातही एक अनामिक भीती निर्माण झाली होती. मी मनात विचार केला की कदाचित आजही औषधाचाच परिणाम असेल. त्यामुळे मी कोणालाही काही सांगितले नाही. त्या दिवशी माझ्या नवऱ्याला सुट्टी होती, त्यामुळे ते घरीच होते. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. इतक्यात अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. माझ्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझे डोके माझ्या नवऱ्याच्या मांडीवर होते. ते घाबरलेल्या आवाजात वारंवार माझे नाव घेत होते. त्यानंतर त्यांनी मला लगेच गाडीत बसवले आणि शहरातील एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. संपूर्ण रस्ताभर त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. तर माझी अवस्था अशी होती की मला नीट डोळेही उघडता येत नव्हते. डॉक्टरांनी माझी तपासणी केली, काही महत्त्वाच्या टेस्ट केल्या आणि नंतर रिपोर्ट
समोर ठेवून आमच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू होते. त्यांनी म्हटले की अभिनंदन, तुम्ही गर्भवती आहात. सर्व काही सामान्य दिसत आहे. आता तुम्ही दर महिन्याला नियमित तपासणी करून घ्या. एका क्षणासाठी मला वाटले की माझ्या कानांनी चुकीचे ऐकले. मी पुन्हा डॉक्टरांकडे पाहिले. त्यांनी पुन्हा हसून तीच गोष्ट सांगितली. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने धडकू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 10 वर्षांची प्रार्थना एका क्षणात स्वीकारली गेली होती. माझ्या मनात लगेच ते औषध आले जे जीवनने आणून दिले होते आणि जे मी रोज रात्री स्वतः घेत होते. तसेच राहुलाही देत होते. मी मनात म्हणत होते की जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा तो मार्ग स्वतःच तयार करतो. कदाचित माझ्या परीक्षा आता संपत आल्या होत्या. पण जेव्हा मी राहुलकडे पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ती आनंदाची झलक नव्हती जिची मला अपेक्षा होती. ते पूर्ण शांत होते. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मी मनात विचार केला की कदाचित तेही या बातमीने आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनाही अजून विश्वास बसत नसावा. आम्ही दोघे शांतपणे घरी परतलो. घरी पोचलो तेव्हा माझी जेठानीही माहेराहून घरी परत आली होती. माझ्या सासू आपल्या खोलीतून आधार घेत मोठ्या कष्टाने बाहेर आली. जीवनही तिथेच उपस्थित होता. सर्वजण आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. मी काही बोलणार इतक्यात राहुल अचानक मोठ्या आवाजात म्हणाले की हे मूल माझे नाही संध्या. हे मूल माझे असूच शकत नाही. त्यांचे शब्द ऐकून जणू एका क्षणासाठी माझे हृदय थांबले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि मोठ्या कष्टाने फक्त एवढेच म्हणाले की तुम्ही हे काय बोलत आहात. घरात पूर्ण शांतता पसरली. माझ्या सासू रागाने आपल्या मुलाकडे पाहत म्हणाल्या की ईश्वराचे आभार मान. इतक्या वर्षांनी तुमच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे आणि तू अशा कशा गोष्टी बोलतोयस की हे मूल तुझे नाही. मी राहुलकडे रागाने पाहून म्हटले की हो सांगा, हे मूल तुमचे नाही तर मग कोणाचे आहे. किती वर्ष तुम्ही मला टोमणे मारत आलात की मी मूल जन्माला घालू शकत नाही. आता ही आनंदाची बातमी मिळाली तरी तुम्ही तिचा स्वीकार का करत नाही. तेव्हा राहुल मोठ्या आवाजात म्हणाले की तू चारित्र्यहीन आहेस. तुझ्यासारखी स्त्री माझ्या आयुष्यात कशी आली याचा मी विचारही करू शकत नाही. इतके बोलून त्यांनी दोन्ही हातांनी आपले केस पकडले आणि खुर्चीवर बसून राहिले. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की तुम्ही वेडे झाला आहात का. तुम्ही मला चारित्र्यहीन का म्हणत आहात. माझ्या सासू म्हणाल्या की संध्याला आम्ही खूप चांगले ओळखतो. ती पूर्ण दिवस आमच्या सोबत घरात असते. आम्ही तिच्यात कधीही अशी कोणतीही हालचाल पाहिली नाही जी चुकीची वाटेल. आमची सून पूर्णपणे चारित्र्यवान आहे. तिच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यासारखी एकही गोष्ट आम्हाला कधी दिसली नाही. माझ्या जेठानीही आश्चर्याने पुढे आल्या आणि म्हणाल्या की हो भाऊजी, आई बरोबर बोलत आहे. संध्या खूप चांगली आहे. माझे जेठ एका बाजूला उभे राहून आश्चर्याने हे सर्व पाहत होते. त्यांना समजत नव्हते की अचानक हे सगळे काय घडत आहे. माझे पती रागाने ओढत म्हणाले की तुम्हाला सत्य माहीत नाही. सासू म्हणाल्या की मग सत्य काय आहे, सांग सत्य काय आहे. माझ्या नवऱ्याचा आवाज हळूहळू मंद झाला. त्याने कापऱ्या आवाजात म्हटले की मी कधीच बाप होऊ शकत नाही. हे ऐकता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. त्यानंतर त्यांनी सांगितले की लग्नानंतर जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे उपचारासाठी जायला सुरुवात केली तेव्हा एका डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सांगितले होते की कमतरता संध्यामध्ये नाही तर माझ्यामध्ये आहे. पण मी संध्याशी खोटे बोललो. मी तिला सांगितले की आपल्या दोघांमध्ये समस्या आहे. पण हे सत्य होते की डॉक्टरांनी फक्त मला सांगितले होते की माझ्यासाठी संतान होणे खूप कठीण आहे. त्यानंतर मी पुन्हा कधीच टेस्ट केली नाही कारण मला हे सत्य कोणालाही सांगायचे नव्हते. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 10 वर्ष ते मला टोमणे मारत होते. मला वंध्या म्हणून हिणवत होते. कधी दुसरे लग्न करण्याच्या गोष्टी करत होते तर कधी माझ्या मनाला सतत जखमा देत होते. आणि आज वास्तव समोर आले होते की खरी समस्या माझ्यात नव्हतीच तर त्यांच्यामध्ये होती. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. पण त्या क्षणी मला समजत नव्हते की मी या सत्यावर जास्त हादरले आहे की माझ्या नशिबावर. घरातील वातावरण काही क्षणातच पूर्ण बदलून गेले. शेवटी ठरले की पुन्हा डॉक्टरांकडे जाऊ. आम्ही सर्वजण डॉक्टरांकडे गेलो. माझ्या नवऱ्याने त्यांना संपूर्ण सत्य सांगितले. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर गंभीर होत म्हटले की कधी कधी शरीरातील स्थिती काळानुसार बदलू शकते.
त्यामुळे जुना रिपोर्ट अंतिम सत्य मानता येत नाही. सध्या गर्भधारणा पूर्णपणे स्पष्ट आहे. आता तिची योग्य काळजी घ्या. बाळाच्या जन्मानंतर गरज वाटली तर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तव निश्चितपणे समजू शकते. हे ऐकून माझ्या सासूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या की सुनबाई, स्वतःची काळजी घे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझी तब्येत आणि बाळाची सुरक्षितता. आम्ही तुझ्यासोबत आहोत. आम्हाला माहिती आहे तू कशी आहेस. तुला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सासूंमुळे तरी मला थोडा दिलासा मिळाला होता. पण माझ्या नवऱ्याच्या मनात शंकेचे बी पेरले गेले होते. ते रोज म्हणत की जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. मी मात्र शांत राहत होते, कारण माझ्याकडे माझ्या सत्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. माझ्या सासू नेहमी माझी काळजी घेत होत्या. माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते, वेळेवर औषधं दिली जात होती, मला विश्रांती घ्यायलाच लावले जात होते. पण घरचे वातावरण पूर्वीसारखे कधीच राहिले नव्हते. शेवटी तो दिवसही आला जेव्हा माझ्या खुशीत एक सुंदर मुलगी आली. मी तिला छातीशी कवटाळले. तेव्हा मला वाटले की 10 वर्षांची प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रतीक्षा एका क्षणात सार्थकी लागली. माझ्या सासू आनंदाने रडत होत्या. माझ्या जेठानी बाळाला कुशीत घेऊन ईश्वराचे आभार मानत होते. पण माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर अजूनही आनंद किंवा विश्वास दिसत नव्हता. काही दिवसांनी त्यांनी कायदेशीर पद्धतीने DNA टेस्ट करून घेतली. रक्ताचे नमुने घेतले गेले आणि आम्हाला सांगितले गेले की रिपोर्ट 2 दिवसांनी मिळेल. ते 2 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात लांब दिवस ठरले. शेवटी रिपोर्ट आला. रिपोर्ट पाहताच माझ्या नवऱ्याचा चेहरा बदलला. त्याने तो कागद माझ्या समोर धरला आणि म्हणाले की या रिपोर्टनुसार ही मुलगी माझी नाही. बघ, सत्य तुझ्या समोर आहे. रिपोर्ट पाहताच माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. माझ्या सासू ही क्षणभर स्तब्ध झाली. मला काहीच समजत नव्हते की हे सगळे कसे शक्य आहे. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. बराच वेळ गेल्यानंतर माझा नवरा हळू पण कठोर स्वरात म्हणाला की शेवटी तो कोण आहे? कोण आहे तो ज्याच्याशी तुझे अनैतिक संबंध आहेत? कोण आहे तो जो तुझ्या इच्छा पूर्ण करत होता? कोण आहे तो ज्याला तू भेटत होतीस? मी लगेच नकार देत म्हणाले की अशी गोष्ट तोंडावरही आणू नका. माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरे कोणीच नाही. मी कोणालाही भेटत नव्हते. आपल्या घरी कोणीही येत नव्हते आणि मीही कोणाकडे जात नव्हते. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण ते माझे एकही शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. जीवनने दिलेल्या औषधाची मला आठवण झाली. मी माझ्या नवऱ्याला सगळी गोष्ट सांगितली की कशा प्रकारे जीवनने मला त्याच्या एका मैत्रिणीच्या आईबद्दल सांगितले होते आणि त्या डॉक्टरांकडून औषधे आणून दिली होती. ती औषधे मी त्यांच्या जेवणात मिसळून देत होते आणि स्वतःही घेत होते. माझे बोलणे ऐकताच माझ्या नवऱ्याने डोके पकडले आणि म्हणाला की तू वेडी झाली आहेस का? म्हणजे मला जी इतकी झोप येत होती ती या औषधामुळेच येत होती. मी म्हणाले की कदाचित तसेच असावे, कारण मीही औषध घेतल्यानंतर लगेच गाढ झोपत होते आणि थेट सकाळी जाग येत होती. माझ्या नवऱ्याने म्हटले की ते औषध कुठे आहे, मला दे. मी ते औषध त्यांच्या हातात दिले. त्यांनी ते नीट तपासले तेव्हा समजले की ते गर्भधारणेसाठीचे औषध नव्हते, तर शरीरात अशक्तपणा निर्माण करणारे आणि गाढ झोप आणणारे औषध होते. त्यानंतर माझ्या नवऱ्याने जीवनला पकडले, त्याच्या गालावर 2 थपडा मारल्या आणि रागाने विचारले की सांग, तू तुझ्या मामीला कशा प्रकारे फसवत होतास? सांग, ते औषध तू कोणत्या डॉक्टरांकडून आणले होतेस? मला त्या डॉक्टरांकडे घेऊन चल. जीवन शांतच राहिलं. त्याने काहीच उत्तर दिले नाही. माझ्या सासूही खूप चिंतेत होते. त्याने माझ्या नवऱ्याला दटावले आणि म्हणाल्या की माझ्या नातवावर हात उगारू नकोस. तो अजून लहान आहे. तुम्हा दोघांमध्ये काय चालले आहे याची त्याला काय माहिती असणार? पण वास्तव वेगळेच होते. जीवन खूप समजूतदार होता. त्याने सरळ नकार दिला की तो कोणत्याही डॉक्टरांना ओळखत नाही. उलट त्याने मलाच खोटे ठरवले. तो म्हणाला की मी मामीला कोणतेही औषध आणून दिले नव्हते. त्या खोटे बोलत आहेत. मी मोठ्याने म्हणाले की तू वेडा झाला आहेस का? तूच तर मला औषधे आणून देत होतास. तूच तर म्हणाला होतास की कॉलेजमध्ये तुझी एक मैत्रीण आहे, तिची आई गायनाकोलॉजिस्ट आहे.
तूच म्हणाला होतास की तू तिला माझी सगळी समस्या सांगितली आहेस. मग आता तू स्वतःच्याच बोलण्यावरून मागे का फिरत आहेस? आणि आता कसे म्हणतोयस की तू मला ती औषधे आणून दिलीच नव्हती? तो म्हणाला की मामी, तुम्ही कोणत्या औषधांबद्दल बोलत आहात? मी तर कॉलेजमध्ये शिकायला जातो. माझी कोणतीही मुलगी मैत्रीण नाही. तुम्हाला हवे असेल तर कॉलेजमध्ये जाऊन माझ्याबद्दल चौकशी करू शकता. त्याचे बोलणे ऐकून माझे भान हरपले. मी डोके धरून रडू लागले. मला काहीच सुचत नव्हते. कारण आता पुढे काय होणार याची मला कल्पनाच नव्हती. थोड्या वेळाने माझे जेठ पुढे आले आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले की आपल्याला जीवनची DNA टेस्ट करावी लागेल. हे ऐकताच घरातील सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. माझे जेठ म्हणाले की तुम्ही सगळे माझ्याकडे असे का पाहत आहात? मी योग्यच बोलत आहे. तुम्हाला वाटत असेल की मी जीवनवर संशय घेत आहे, पण माझा संशय विनाकारण नाही. एका रात्री मी जीवनला संध्या आणि राहुलच्या खोलीतून बाहेर येताना पाहिले होते. त्यावेळी मला शंका आली होती की तो मध्यरात्री त्यांच्या खोलीत काय करत होता. तेव्हा मी काही विचारले नाही. पण आता मला वाटते की जीवनची DNA टेस्ट झाल्यानंतरच सत्य समोर येईल. जीवन पूर्णपणे शांत उभा होता. त्याने यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. त्याचे नमुनेही घेण्यात आले. रिपोर्ट यायला अजून 2 दिवस बाकी होते. पण रिपोर्ट येण्याच्या 2 दिवस आधीच त्याने आपल्या आईबाबांना फोन करून घरी बोलावून घेतले. माझी नणंद येताच घरात मोठा गोंधळ झाला. ती रडत ओढत सासूंना म्हणाली की बघ आई, असा दिवसही पाहावा लागेल असे वाटले नव्हते. माझे भाऊ स्वतःच्या भाच्यावर आरोप करत आहेत. माझ्या मुलाची DNA टेस्ट केली जात आहे. तो अजून लहान आहे. एवढ्या लहान वयात त्याच्यावर असा आरोप करणे योग्य आहे का? आणि ऐक, जर माझ्या मुलावर लावलेला आरोप खोटा ठरला तर मी कोणालाही सोडणार नाही. कोणत्याही नात्याचा विचार करणार नाही. सर्वांना तुरुंगात पाठवीन. त्या दिवसात घरात खूप तणावाचे वातावरण होते. ते 2 दिवस प्रचंड अस्वस्थतेत गेले. घरातील प्रत्येक जण रिपोर्टची आतुरतेने वाट पाहत होता. कोणी माझ्याशी नीट बोलत नव्हते. त्यात नणंद आणि नंदोई आल्यामुळे सगळेच माझ्याकडे तिरस्काराने पाहत होते. माझा नवरा सतत शांत राहत होता. माझ्या सासूही खूप चिंतेत होते आणि मी माझ्या लहान मुलीला छातीशी कवटाळून सतत ईश्वराकडे प्रार्थना करत होते की लवकरात लवकर सत्य सर्वांसमोर यावे. कारण माझ्याही लक्षात येत नव्हते की माझ्या आयुष्यात हे सर्व नेमके कसे घडले. शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी रिपोर्ट आले. माझ्या नवऱ्याने कापऱ्या हातांनी लिफाफा उघडला आणि काही क्षण शांतपणे रिपोर्ट वाचत राहिले. अचानक त्यांच्या हातून रिपोर्ट खाली पडली. त्यांच्या डोळ्यात राग होता, आश्चर्य होते आणि तिरस्कारही होता. ते मोठ्याने म्हणाले की या रिपोर्टनुसार या मुलीचा जैविक पिता जीवन आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझा श्वासच थांबला. एका क्षणासाठी मला वाटले की जणू संपूर्ण जग माझ्या डोळ्यांसमोर फिरत आहे. मी वारंवार एकच गोष्ट सांगत होते की हे होऊच शकत नाही. हे कसे शक्य आहे? घरातील प्रत्येकाची नजर माझ्याकडे वळली होती. पण माझे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. माझ्यावर एकामागून एक आरोप केले जात होते. कोणीही जीवनला काही विचारत नव्हते. जीवन मात्र शांतपणे उभा होता. तो निरागस असल्याचा आव आणत सर्वांसमोर उभा होता. पण माझ्या सासरच्यांनी मला धक्काबुक्की करून घराबाहेर काढले. त्यांचे म्हणणे होते की या निरागस मुलाचे आयुष्य तू उद्ध्वस्त केलेस. यात त्याचा काहीही दोष नाही. तो असे काही करूच शकत नाही. माझा नवरा म्हणाला की तूच मला झोपेची औषधं देत होतीस, जेणेकरून तू माझ्या निरागस भाच्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकशील. पण ते पूर्णपणे खोटे बोलत होते. प्रत्यक्षात असे काहीही घडले नव्हते. माझ्या नंदेनेही माझे केस पकडून मला मारहाण केली आणि म्हणाली की मी तुला खूप चांगली समजत होते संध्या, पण तू तर माझ्याच मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. ही गोष्ट घराबाहेर जाऊ नये आणि तू व तुझी मुलगी या घरात राहू नये म्हणून तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. माझ्या नवऱ्याने मला आणि माझ्या मुलीला धक्काबुक्की करून घराबाहेर काढले. मी कुठे जाऊ हा मोठाच प्रश्न माझ्यासमोर उभा होता. त्या शहरात माझे कोणीच नव्हते. मी मोठ्याने रडत होते.
माझ्या मुलीला छातीशी धरले होते. माझ्याकडे कोणतेही सामान नव्हते, पैसेही नव्हते. कारण मला अक्षरशः रिकाम्या हातांनी घराबाहेर काढण्यात आले होते. मी बसने माहेरी निघाले. बसमध्ये बसल्यानंतर एका प्रवाशाचा मोबाईल घेऊन मी माझ्या मोठ्या भावाला फोन केला. ते मला घ्यायला आले. माहेरी पोचल्यानंतर मी घडलेली संपूर्ण घटना माझ्या भावांना आणि बाबांना सांगितली. ते ऐकून त्यांच्या डोळ्यात वेदना आणि दुःख दाटून आले. मला वाटले होते की तेही मलाच दोष देतील. पण बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटले की बेटा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू चुकीची नाहीस. तुझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या भावांनीही मला धीर देत म्हटले की ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला आहे त्यांना शिक्षा नक्की मिळेल. त्यांना आम्ही सोडणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. माझ्या घरच्यांनी माझ्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून पोलिसांनी माझ्या पतीचा आणि जीवनचा DNA तपास केला. दुसऱ्या अहवालातही हेच स्पष्ट झाले की माझ्या हातातील मुलगी जीवनचीच आहे. कारण यापूर्वीचे अहवाल नष्ट करण्यात आले होते. जीवनची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने सांगितले की त्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटू लागले होते. कॉलेजमध्ये त्याच्यासोबत शिकणारे काही मुले त्याला चुकीच्या मार्गावर नेत होते. त्यांच्या संगतीत राहून तो चुकीच्या गोष्टी शिकू लागला होता. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून त्याने त्या चुकीच्या गोष्टींकडेच जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली होती. मला वाटायचे की तो आपल्या खोलीत बसून पुस्तके वाचत आहे, पण प्रत्यक्षात तो अश्लील मासिके वाचत होता आणि मोबाईलवर अयोग्य व्हिडिओ पाहत होता. त्याने माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात होत असलेल्या वादाचा गैरफायदा घेतला. मला खोटे सांगून झोपेची औषधं आणून दिली. जेव्हा मी आणि माझा नवरा गाढ झोपेत असायचो, घरात पूर्ण अंधार असायचा, तेव्हा तो मध्यरात्री माझ्या खोलीत येत असे आणि आमच्या गाढ झोपेचा गैरफायदा घेत असे. त्याने माझ्या सन्मानाशी खेळ केला होता. लोकांना तो अजून लहान मुलगा वाटत होता, पण त्याच्या मनात काय सुरू आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. माझ्या सासरच्यांचे त्याच्यासाठी रडणे सुरू होते. सगळ्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. पण त्याने माझ्यावर किती मोठा अन्याय केला होता हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नव्हते. माझ्या सासरच्यांना वाटत होते की मी त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला नको होता. पण मी त्यांना एकच प्रश्न विचारला की जर हेच तुमच्या बहिणीबरोबर किंवा तुमच्या मुलीबरोबर घडले असते तर तुम्ही काय केले असते? मी जीवन विरुद्ध उभी राहून योग्य केले की अयोग्य? मित्रांनो, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कोणतीही गोष्ट कितीही जवळच्या व्यक्तीशी संबंधित असली तरी सत्याची खात्री करणे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे. आता हाच प्रश्न संध्या तुम्हा सर्वांना विचारते की जर तुमच्या बहिणीवर किंवा मुलीवर असा प्रसंग आला असता तर तुम्ही काय केले असते? मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता की बहिणीला किंवा मुलीला न्याय मिळवून दिला असता? तुमचे प्रामाणिक मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.